न्यूज समोर येते। कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिलं असं स्थानिकांनी दावा केलेला आहे। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा दावा तिथल्या स्थानिकांनी केलाय। यानंतर आता तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांकडून या प्रकरणी शोधकार्य सुरू करण्यात आले। या परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत। एका दुचाकीवर कृष्णा आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला। त्यामुळे आता कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दबा धरून बसलाय का असा सवाल उपस्थित होता। दरम्यान त्याची ही एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्हीची दृश्य आपण बघू शकतोय। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून कृष्णा आंधळे हा तिथे आलेला होता। आता जे वर्णन मी पाटील साहेबांना दिलं का ब्लॅक शर्ट, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट पॅन्ट आणि ब्लॅक गाडी, हे एकदम 10,000% का हा कृष्णा आंधळेच आहे। आणि दोघं जण ब्लॅक गाडीवर जे काही तिथून मखमालाबादच्या दिशेने चालले, तर ते पूर्ण CCTVमध्ये दिसतंय का दोघं जण चाललेले आहेत। तर वर्णन जे केलं आहे ते पूर्ण वर्णन 100% 10,000% बरोबर आहे। आता त्या दिशेने चालले। आता पुढचा तपास जो काही पोलीस करणार आहे त्याच्यासाठी जी काही मदत लागणार आहे त्याच्यासाठी मी हजरच आहे त्यांच्यासाठी। आपल्यासोबत पाटील साहेब आहे जे या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहे। सर, या CCTVमध्ये जे फुटेज दिसत आहे किंवा जो व्यक्ती दिसतोय, आता ह्या सगळ्याचा तपास आपल्याकडनं कशा पद्धतीने केला जाणार आहे? जसं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत बनकर साहेबांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सुयोजित गार्डन या ठिकाणी CCTV फुटेज एका पेन ड्राईव्हमध्ये घेऊन आमची जी पथके रवाना झालेली आहेत त्या पथकांना आम्ही सर्क्युलेट करणार आहोत। आणि स्वतः पुढची जी कॅमेरा आहेत ज्या पद्धतीने मखमालाबाद जसं पुढे आम्हाला काही लीड मिळत जाईल त्या पद्धतीने पुढील अँगलने आम्ही तपास करू आपल्याला करू। परंतु आपल्याला जे CCTV समोर दिसत आहे त्याच्यामध्ये गाडीचा नंबर असा स्पष्ट दिसत नाही, चेहरा दिसत नाही। मग आता पोलिसांचा तपास कुठल्या अंगाने असेल या सगळ्याचा? आता वळणावरती काही कॅमेरे लावलेले असतात। वळणावरती गाडी हळू स्लो होते, त्या ठिकाणाहून जर कधी नंबर पुढचा मागचा नंबर नाही मिळाला तर पुढचा नंबर वगैरे असला किंवा वर्णन थोडं जरी वर्णन मॅच झालं शेवटपर्यंत थोडा जरी धागा मिळाला तोपर्यंत आम्ही। किती डिफिकल्ट आहे हा सगळा तपास? डिफिकल्ट तर आहे, परंतु आम्ही काही तांत्रिक मदत पण घेऊन त्या ठिकाणाहून डम डाटा वगैरे मिळून काही कॉल्स वगैरे किंवा काही मेसेज वगैरे आले तर त्या पद्धतीने बघू। खरं तर आपली पोलिसांची हद्द इथे संपते आणि तिथून पुढे ग्रामीणची हद्द सुरू होती। मग आता हा तपास संयुक्तिक पद्धतीने केला जाणार की वरिष्ठांना काही कळवलं? संयुक्तिक पद्धतीने म्हणजे मसरूडचं पोलीस स्टेशन म्हणजे शहरामध्येच येते, ते ग्रामीणमध्ये नाही लागत। मसरूड आणि तिथं आडगाव आहे पुढे। काही यांनी प्रत्यक्षदर्शी काही सांगतायत की तो नाशिक रोडला गेलेला आहे। आता बनकर साहेबांनाच कोणाचा फोन आला होता की नाशिक रोडला पण दिसला। बघू आता त्या पद्धतीने काय तपास होतो, मिळेल जागा मिळेल जसं आपण बघतोय अशा पद्धतीने तपास जो आहे तो केला जातोय। या एका बिल्डिंगच्या CCTVमध्ये कृष्णा आंधळे सारखा दिसणारा जे प्रत्यक्षदर्शींनी सांगले त्याच्याच स्वरूपाचा संबंधित जो व्यक्ती आहे तो त्यांना दिसून आलेला आहे। आता या सगळ्या प्रकरणाच्या तपासामध्ये पुढे नेमकं काय होतं हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। तर आपण बघितलेला आहे कृष्णा आंधळे हा दत्त मंदिरामध्ये असल्याचा दावा, तो सकाळी आला होता असा दावा स्थानिकांनी केला आहे। आणि त्यानंतर जेव्हा CCTV तपासले त्यामध्ये तशाच स्वरूपाची व्यक्ती, तशी दिसणारी ही व्यक्ती कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। पण प्रतिमा पाठमोरी दिसते, गाडीचा नंबर दिसत नाहीये। त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीने याचा शोध घेणार ते बघावं लागेल। मात्र याच्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, ते म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला हा फरार आरोपी जो अनेक दिवसांपासून तब्बल 90 दिवस झालेले आहेत त्या हत्या प्रकरणाला, तेव्हापासून हा आरोपी फरार असल्याचं दिसतंय। आणि तो नाशिकमध्ये तर दबा धरून बसलेला नव्हता ना आतापर्यंत असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। दरम्यान कृष्णा आंधळे नाशिकमध्ये आहे का असा सवालही इथं उपस्थित झालाय।